28 तारीख से 27 तारीख से जो एग्ज़ाम चालू थे, मई 27 तारीख से ओपन यूनिवर्सिटी के, तो इसमें बीए, बीकॉम और कैंडिडेट है, तो उसके बारे में क्या कहना चाहते हैं? कैसा वातावरण चल रहा है और एग्ज़ाम कैसा चल रहा है, इसके बारे में बताइए। आप नांदेड़ से आए तो इसके बारे में आप जिम्मेदार है, तो इसके बारे में बताइए। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक या अंतर्गत BA, MA व वेगवेगळ्या फॅकल्टीच्या एक्झाम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत. बळीराम पाटील महाविद्यालयामध्ये गेल्या 27 तारखेपासून ते साधारणतः 14 तारखेपर्यंत जूनच्या या एक्झाम आयोजित करण्यात आलेल्या आहेत आणि वातावरण सध्या तरी एक पोषक किंवा शांतमय परिस्थितीमध्ये विद्यार्थी या ठिकाणी एक्झाम देत आहेत. त्यामध्ये आम्हाला सर्व या ठिकाणी महाविद्यालयाचे कर्मचारी असतील, पोलीस प्रशासन असेल, एक सहकार्य करत आहे. त्यामुळे एक सुरळीत परीक्षा पार पडली जात आहे या ठिकाणी, असं मला सांगायचं वाटतं. काय कोणाला रश तिकीट केलेले आहे काय नाही? रश तिकीटचं प्रमाण एक भरारी पथक आलं होतं, त्यामध्ये खूप अल्प प्रमाण आहे. एक विशेषतः शांततामय परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी कुठली अशी मनस्थिती द्विधा मनस्थितीमध्ये नाहीत आणि एक अभ्यासपूर्ण पद्धतीनं विद्यार्थी परीक्षा देत आहेत. नांदेड कलेक्टर साहेब ने सांगितले कॉपी मुक्त अभियान के तहत एग्जाम घ्यायचे आहे, तर ते कसं काय चाललंय? कॉपी मुक्तच एक्झाम व्हावी याकरिता मला विद्यार्थ्यांना सहकार्य करीत आहे आणि कुठलीही कॉपी जर माझ्या निदर्शनास आली तर मी तो पेपर किंवा तो एक्झाम ज्या विद्यार्थ्याचे आहे मी ते बाद करण्याचा प्रयत्न करत आहे. सर काय सांगायचे? यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत अभ्यास केंद्र बळीराम पाटील महाविद्यालय किनवट येथे BA, BCom, MA, MCom या शिक्षणक्रमाच्या परीक्षा 27 मे पासून आयोजित करण्यात आलेल्या आहेत. अतिशय कॉपी मुक्त वातावरणामध्ये या परीक्षा आपण पार पाडत आहोत. विद्यापीठाने सोमनाथ खुडे सरांना, जे वसंतराव नाईक महाविद्यालयामध्ये सिनियर प्राध्यापक आहेत, यांना विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून याची नेमणूक केलेली आहे. आमच्या कॉलेजचे केंद्र प्रमुख डॉक्टर गजानन वानखेडे सर, मी बोकडे सर, त्याचबरोबर इतर सर्व स्टाफ आमचा अहोरात्र मेहनत करून ही परीक्षा कशी शांततेत पार पाडता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. येथील नागरिक, विद्यार्थी, पोलीस प्रशासन, सामाजिक कार्यकर्ते या सर्वांचं सहकार्य आम्हाला यासाठी लाभत आहे. किनवटसारख्या अतिदुर्गम भागातील विद्यार्थी हा उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आम्ही प्रत्येकाच्या, जसं विद्यापीठाचं ब्रीदवाक्य आहे की ज्ञानगंगा घरोघरी, त्याप्रमाणे आम्ही घरोघरी पोहोचून हे शिक्षणाची द्वारे इतर सर्व समाजासाठी खुले केलेले आहेत आणि याचा लाभ सर्व विद्यार्थी घेत आहेत. इतर पदवी घेऊन अनेक विद्यार्थी IAS अधिकारी झालेत, PSI झालेले आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नोकरीला लागत आहेत आणि त्यामुळे सर्व नागरिकांना, किनवटच्या नागरिकांना मी आवाहन करतो की आपण ही जी आलेली संधी आहे या संधीचं सोनं करून आपल्या सर्व पाल्यांना या मुक्त विद्यापीठामध्ये प्रवेश देऊन आपल्या मुलांची उच्च शिक्षणाची जी आस आहे आणि तुम्ही त्यांच्या प्रति जे स्वप्न बघितलेले आहेत ते पूर्ण करावं, असं मी सर्व इथल्या किनवटवासियांना विनंती करतो. ॲडमिशन कब से चालू आहे? आता 1 जूनपासून आपल्या सर्व फॅकल्टीचे BA, BCom या दोन्हीचे प्रवेश आता 1 जूनपासून सुरुवात आहेत आणि ते जवळपास 15 जुलैपर्यंत प्रवेश राहतील. हे सर्व प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळं आणि वेळेची मर्यादा असल्यामुळं विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले प्रवेश करून घ्यावेत. धन्यवाद.